शहरात विदेशी दारूची अवैध वाहतूक रोखली, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त। सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने एमआयडीसी परिसरात मोठी कारवाई करत विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले। या कारवाईत 4 चाकी वाहनासह एकूण 5,15,940 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सातारा शहर परिसरात अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी दिले होते। त्या अनुषंगाने 17 मार्च 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक पेट्रोलिंग करत होते। पेट्रोलिंग दरम्यान एमआयडीसी भागातील फुलोरा हॉटेल परिसरात एका 4 चाकी वाहनातून विदेशी दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती बातमीदारामार्फत मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित संशयास्पद वाहन थांबवले। पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये 15,940 रुपये किमतीचे विदेशी दारूचे 2 बॉक्स आढळून आले। पोलिसांनी दारूसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेलं वाहन असा एकूण 5,15,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला ताब्यात घेतलाय। कारवाई करणारे पथक ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले आणि पोलीस निरीक्षक सुधीर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, सुजित भोसले, निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेश डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम आणि सचिन आदमाने यांनी सहभाग घेतला।